तुम्ही जर नवीन फ्लॅट बुक करताय तर वास्तुशास्त्रानुसार त्याची निवड कशी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली महत्वाची गोष्ट, तुम्ही बिल्डिंग अखंड बघा. तो प्लॅन आल्यानंतर अखंड बिल्डिंगच्या ईशान्य भागात जेवढे फ्लॅट आहेत त्यातला कुठलाही फ्लॅट सिलेक्ट करायचा नाही. पश्चिम भागात जेवढे फ्लॅट असतील त्याच्यापैकी कुठलाही सिलेक्ट करा. दक्षिण भागात असतील ते सिलेक्ट करा. पण ईशा भागामध्ये अखंड ईशा भाग, म्हणजे तुम्ही एखादं हे पुस्तक आहे, डायरी घेऊया आपण, बघूया. बरोबर आहे. तर ही जर बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आहे, हा ईशान्य भाग आहे. तर हा ईशान्य भागाचा हा कोपरा वरपासून खालपर्यंत सिलेक्शन करायचं आणि त्या भागात, त्या सिलेक्टेड भागामधला कुठलाही भाग आपण विकत घ्यायचा नाही. तिथे बऱ्याच जणांना फॉल्ट येतो, कारण अखंड वास्तूच्या ईशा भागात कधी राहायचं नसतं. त्याच्यामुळे आम्ही वास्तुशास्त्रानुसार जेव्हा फ्लॅट सिलेक्शन करतो, आता माझे फ्लॅट सिलेक्शनसाठी भरपूर काम आहे, गाळे सिलेक्शनसाठी भरपूर काम आहे. तुम्हाला फक्त मला कॉन्टॅक्ट करायचं आहे 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 2003. फक्त व्हॉट्सअप कॉल उचलणं मी बंद केलेलं आहे. हाय होई काही करायचं नाही, डायरेक्ट थेट मेसेज करायचा. हाय केलं नुसतं तर मी रिप्लाय करत नाही. थेट मेसेज करायचा की आम्हाला फ्लॅट बघून घ्यायचा आहे, की आम्ही नवीन फ्लॅट घेतोय, बुक करायचा आहे, काय करायचं तुम्हाला मला प्लॅन पाठवायचा आहे. प्लॅन पाठवल्यानंतर मी तुम्हाला खर्च सांगेन काय तो. बुकिंग झाल्यानंतर थेट मी डायरेक्ट तुमच्या वास्तूमध्ये बघायला येणार. मी बिल्डिंगचं काम चालू आहे तिथे. तर ही गोष्ट महत्वाची आहे. आणि कधीही दक्षिणाभिमुख म्हणजे दक्षिणेकडनं बाहेर पडणारा फ्लॅट कधीही बुक करायचा नाही, कितीही स्वस्त मिळू दे. उत्तर चालतो, पश्चिम चालतो काही प्रमाणात, पूर्व आणि ईशान्य मिळालं तर सर्वात बेस्ट. माझ्या नेहमीच्या क्लायंट्सना मी ईशान्य फ्लॅट देतो आणि त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम, कारण कसं आहे एका चौथऱ्यावर अनेक चौथरे असतात. म्हणजे एक फ्लॅटमध्ये कसं असतं, एक जो भाग आहे ए विंग, बी विंग, सी विंग, तो जो एक मजला आहे त्या एका मजल्यावर अनेक चौथरे असतात ना. जोशी राहतात, कुलकर्णी राहतात, जाधव राहतात, बरोबर आहे, सावंत राहतात, मयेकर राहतात, प्रत्येक जण वेगळा राहतो. मग असं आहे की त्या एकाच अखंड त्या फ्लोअरवर विविध लोक राहतात ना, मग त्याच्यानुसार तो थोडंसं वास्तुशास्त्र बदलतं. कंडिशन बदलत नाही, फटका तो सेमच बसतो. पण साधारणतः ईशान्येकडचा फ्लॅट असेल तर तो त्रास देत नाही, दक्षिणेकडचा फ्लॅट त्रास देतो. त्याच्यामुळे सिलेक्शनला थोडंसं बघायला लागतं की साधारणतः काय करायला लागेल. आपलं स्वतःचं घर असेल ना, सगळा चौथरा आपला स्वतःचा मालकीचा आहे, तिथे फटका एकट्यालाच बसतो जो काय बसतो तो. आणि हा आहे तो 25-26 जणांना मिळून बसतो. म्हणजे त्या अखंड बिल्डिंगमध्ये जर 40 फ्लॅट असतील तर 40 जणांना मिळून थोडा वेळ बसतो. त्याच्यामुळे वास्तुशास्त्र थोडंसं इथे नरम पडतं फटक्याच्या दृष्टीने. वास्तुशास्त्राचे नियम सेमच आहेत. मग आम्ही सिलेक्शन करताना काय करतो, ईशान्य भाग बघतो. ईशान्यला टॉयलेट बाथरूम आलं नाही पाहिजे फ्लॅट घेताना, खास करून बेडरूम नाही आले पाहिजे. बाकीचा एक वेळ गोष्ट ऍडजस्ट होते. ईशान्येला टॉयलेट बाथरूम बेडरूम आली, वाट लागेल तुम्हाला. तो फ्लॅट विकावा लागणार म्हणजे लागणार. तर काही वर्षांचा त्रास होणार, मुलाबाळांचा त्रास होणार. नवीन कपल असेल तर तिथे झोपू नये, बाळ व्हायला प्रॉब्लेम येणार. विषय लक्षात आला. आम्ही वास्तुशास्त्र व्हिजिट दिल्यानंतर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह झालेले आहेत. तुम्हाला व्हिजिट हवी असेल तर खाली नंबर दिलेला आहे, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि माझी वेळ घ्या. धन्यवाद, आभारी आहे.